याच्यामध्ये तुमच्यावर पण आरोप होता, तुमच्यावर आरोप होता की तुम्ही सिलेक्टिव्ह प्रकरण हातात घेता, कारण गडकरींच्या संदर्भात तुम्ही म्हटलं होतं की सिरीज लावू, आणि पुण्यातच जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील तुम्ही भूमिका घेतली नाही, अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर. संग्राम जगतापांचा जमीन घोटाळा त्यामध्ये सुद्धा आपण रणजित सिंह नाईक निंबाळकर प्रकरणात सुद्धा तुम्ही भूमिका घेतली नाही असं. हां, मला आता रणजित सिंह हा खूप चांगला प्रश्न विचारला. मुंबईच्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत, तर मुंबईची हॉस्पिटलच नाहीत, मुंबईचे हॉस्पिटल, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हे सगळंच्या सगळे राजकारणी घेत आहेत. तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन, हे शताब्दी हॉस्पिटल जे 500 कोटीचं बनवलेलं आहे, ते 580 बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातला आहे, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं, पण तेरणा आता सध्या रणजितसिंह पाटील, राणा जगजित सिंग चालवत आहेत. तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे, BJPचे MLA आहेत, त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत. ते हे जे घाण किचाट राजकारण आहे ना, BJP, राष्ट्रवादी, कोणी आज इथे शिंदे गटात, कोणी उबाटा गटात, हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही. कारण आत्ताच्या गटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत, त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले. मी काल बाईट्स देताना, माझ्या बाईट काढून बघा, त्या बाईटमध्ये सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात, एवढंच मी म्हटलं. मी जो विषय मांडते तो PPPचा मुद्दा मांडते. राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते. मग तो X असो, Y असो, A असो, B असो, सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही 100 वेळा म्हणते तुम्हाला. मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला, जैन त्या जमिनीचा विषय आला, तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते, पण मी तेव्हा अमेरिकेत होते. त्या 2 प्रकरणात मी बोलले नव्हते, एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण. कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते, आणि तिथे ना माझ्याकडे TV होता, न 5-6 दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं. आणि खरं तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठची महत्त्वाची बातमी असेल तर मला कळवा, पण जवळजवळ 6 दिवसांनी मला हे प्रकरण कळलं. आता एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे. मला जेवढं झेपतं तेवढं मी लढते, मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत. याच्या पुढे मला प्रश्न घ्यायचे नाही. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.